सांगवी तपास पथकाची दमदार कामगिरी, रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त। दिनांक 27/8/2024 रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार सुहास डंगारे पोलीस यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की औंध जिल्हा आयुष रुग्णालयाच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ जुनी सांगवी पुणे इथे एक इसम थांबला असून त्यानं कमरेला पिस्तूल लावलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सांगवी पोलीस स्टेशन यांना कळवून त्या इसमास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। सांगवी पोलीस सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचे नाव ओंकार किसन शिंगोरे, वय वर्ष 44, राहणार गांगर्डे नगर, लेन नंबर 2, काटेमपुरे चौक, पिंपळे गुरव, पुणे असं असल्याचं सांगितले। त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीची एक देशी बनावटीचे पिस्तूल, स्टील सारख्या धातूपासून बनवलेले, सिल्वर रंग असलेले, मोठी जवळ दोन्ही बाजूस पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकची पट्टी असून त्यावर काळ्या रंगाचे स्टार, अंदाजे 16 सेंटीमीटर लांबीचे व मोठी जवळ अंदाजे 11 सेंटीमीटर उंचीचे मूवेबल स्लाइड मॅगझिन हाऊस, ट्रिगर, मॅगझिन कॅच, हॅमर, फायरिंग पिन असे महत्त्वाचे पार्ट, शाबूत असलेले 500 रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस, त्यास मागील बाजूस इंग्रजीमध्ये KF 7.65 असं लिहिलेलं आहे। एकूण 25,500 रुपये जप्त केलेला आहे। सदरची कारवाई माननीय विजयकुमार चौबे, आयुक्त पोलीस पिंपरी चिंचवड, माननीय शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड वसवंत परदेशी साहेब, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड स्वप्न गोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पिंपरी चिंचवड सचिन हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विभाग पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे महेश बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक ताकभाते, तपास पथक सहाय्यक पोलीस फौजदार वाघुले, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार साळवे, पोलीस हवालदार ढवळे, सुपे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक पाटील, पोलीस हवालदार गोडे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल डंगारे, पोलीस पाईकराव यांच्या पथकानं केली।